तर शिवसेना युबीटीच्या 6 खासदारांनी संसदीय दलाच्या बैठकीला दांडी मारलेली आहे। आता उद्धव ठाकरेंच्या व्हिपचं पालन न केल्यानं गैरहजर खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का असा प्रश्न आहे। यावर ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम आणि उल्हास बापट यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। एक गोष्ट मात्र नक्की की या 6 खासदारांनी आपण आपल्या मूळ पक्षाला तिलांजली दिलेली आहे असं कुठेही म्हटलेलं नाही। म्हणजेच या 6 खासदारांचा असा दावा दिसतोय की आम्ही उभाटामध्येच आहोत, परंतु वेगळा गट स्थापन करून मागतायत। आता वेगळा गट स्थापन करून मागतायत, मग एकूण उभाटाचे जे 9 खासदार आलेले आहेत, निवडून आलेले आहेत तिकिटावरती, त्यातील 6 खासदार एका बाजूला, 3 खासदार उभाटा एका बाजूला, मग यांच्यातील व्हीप कोणाचा लागू होईल? कारण निवडून आलेल्या खासदारांमधून एकाला नेता निवडणं अपेक्षित असतं। मग हा नेता निवडायचा म्हणजे व्हीप काढण्याचा अधिकार पक्ष नेतृत्वाला आहे का निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना? आतापर्यंत मला यावरती कुठेही स्पष्ट कायद्याचा विद्यार्थी म्हणून कुठेही निर्णय बघायला मिळाला नाही। परंतु साधारणतः जर पक्ष नेतृत्वाकडे अधिकार असेल तर मग लोकप्रतिनिधींनी नेता निवडायचा नाही का, हा एक प्रश्न आहे। एखादी व्यक्ती पक्ष सोडत असेल किंवा म्हणजे पक्षाच्या विरुद्ध काही वागत असेल तर आधी त्यांनी परवानगी काढली असेल तर माफी दिली जाते, किंवा त्यांनी चूक केल्यानंतर पुढच्या 15 दिवसात जर का त्यांनी माफी मागितली आणि पक्षाने त्यांना कंडोन केलं म्हणजे माफ केलं तर चालू शकतं। म्हणजे या लोकांनी 15 दिवसाच्या आत जर का पुन्हा उद्धव ठाकरेंची माफी मागितली तर चालू शकेल, अन्यथा उद्धव ठाकरे त्यांच्या विरुद्ध अँटी डिफेक्शन लॉ लागू करू शकतात।